कॅलरीज म्हणजे काय आणि कॅलरीज काउंट का करावे? कॅलरीज म्हणजे आपल्या शरीरासाठीचं फ्यूल आहे. आपण जेवढं खातो तेवढी एनर्जी आपल्याला मिळते आणि ती एनर्जी जर जास्त झाली तर शरीर ते साठवून ठेवतं, म्हणूनच आपलं वजन वाढतं. आणि कॅलरीज काउंट म्हणजे फक्त वेट लॉस साठी नाही तर शरीराचा बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी आहे. आता प्रश्न आहे की हे मोजायचं कसं? गुगलला जा, BMR सर्च करा, तुमच्या बॉडीचा BMR काढा, म्हणजेच बेसिक एनर्जी रिक्वायरमेंट. तिथून तुम्हाला मेंटेनन्स कॅलरीज मिळतील. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्या मेंटेनन्स कॅलरीज पेक्षा कमी खायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर मेंटेनन्स कॅलरीज पेक्षा जास्त कॅलरीज खायचा प्रयत्न करा. आणि जर मेंटेन करायचं असेल तर सेम कॅलरीज खा. कॅलरीज काउंट करण्यासाठी एखादा ऍप वापरा. जसं मी MyFitnessPal हे ऍप यूज करतो. त्यामध्ये तुम्ही तुमच्या मीलनुसार फूड ऍड केलं की आपोआप त्याच्या कॅलरीज दाखवतं. आता तुम्हाला हे सगळं खूप अवघड वाटत असेल, पण कॅलरीज मोजणं अवघड नाही, तर हीच खरी ट्रान्सफॉर्मेशनची सुरुवात आहे. जेवण सगळे करतात, पण त्यात काय खातोय आणि किती खातोय याचं काउंटिंग फार कमी लोक करतात. आणि सगळा फरक इथेच पडतो, कारण ट्रान्सफॉर्मेशनची सुरुवात जिम पेक्षा किचन मध्ये आधी होते.